नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 211 ते 221 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. शब्द ब्रह्माच्या साह्याने ज्ञानोबाराय आपल्या सर्व साधकांकडून योगाभ्यासच करून घेत आहेत. मूलबंध, जालंधरबंध आणि ओडियाणा बंध याची आपल्याला ओळख करून दिलीच. आता ज्ञानोबाराय सांगतात, ऐसी शरीरा बाहेर अलीकडे अभ्यासाची पांखर पडे, तव आतुत्राय मोडे मनोधर्माची. अहो, अशा प्रकारे शरीराच्या पातळीवर जेव्हा अभ्यासाचा असा पगडा घडून येतो, हा अभ्यास कुठला तर मूलबंध, जालंधरबंध, ओडियाणा बंध, अशी अभ्यासाची पाखर पडे, असा हा अभ्यास होताना दिसू लागतो. त्याचबरोबर आतमध्ये मनाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव मोडून पडतो. तव आतुत्राय मोडे मनोधर्माची. मनाचा धर्म इकडे तिकडे जाण्याचा, कल्पना करण्याचा, वृत्ती प्रवृत्तीचा असा सर्व मनाचा खेळ मोडून पडतो. कल्पना निमे प्रवृत्ती शमे, आंग मन विरमे सावियाची. त्यामुळे कल्पना शक्ती खुंटून जाते. मन कल्पना करण्याचं विसरून जातो आणि मला काही करायचंय, ज्याच्यातून मला कुठल्या तरी गोष्टीकडून आनंद घ्यायचा आहे, अशी वृत्ती सुद्धा मावळून जाते. आनंद घेण्यासाठी मला काही कृती केली पाहिजे असंही त्या साधकाला वाटत नाही. आणि अशा प्रकारे त्याचं शरीर आणि मन ह्याच्या ठिकाणी कुठलीही कल्पना राहिली नसल्यामुळे जणू शरीर आणि मनाचा विसरच पडतो. अंग मन विरमे सावियाची. शरीराचा मनाचा विसर पडून जातो. क्षुधा काय जाहाली, निद्रा केवती गेली, हे आठवणही हरपली न दिसे वेगा. अहो, भुकेचं काय झालं, झोपेचं काय झालं, ह्याचीही आठवण राहत नाही. भूक लागल्यावर आपल्याला समजतं, झोप आल्यावरही आपल्याला कळतं, पण भूक आणि झोप आलीच नाही तर त्याची आठवण तरी कशी येणार. त्यामुळे त्याचाही शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर येणारा अनुभव कुठंही दिसत नाही. जो मूळ बंधे कोंडला, अपानू माघवता मुरडला, तो सवेंची वरी सांकडला धरी फुगू. ज्ञानोबाराय आपलं लक्ष आता परत आतमध्ये चालणाऱ्या योगाकडे वळवतायत. ते म्हणतायत, मूळ बंधामुळे आपला अपानवायू आतल्यात कोंडला गेलाय. अपानवायूचा मूळ स्वभाव जो खालच्या दिशेने वाहणं, तो त्याचा खालचा मार्गच बंद झाल्यामुळे आता तो उलट दिशेने वाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि असा प्रयत्न करायला लागल्यामुळेच जणू काही तो कोंडला जाऊन आपल्या पोटामध्ये फुगायला लागलाय. तो सवेंची वरी सांकडला धरी फुगू. शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे, मणिपुरेंसी झुंजे राहोनिया. आणि असा तो फुगायला लागलाय आणि जणू काही ज्ञानोबाराय म्हणतात त्याला राग आलाय. त्याचा मूळ मार्ग बंद झाल्यामुळे त्याला राग आलाय. तो आता खवळलाय आणि त्यामुळे तिथे तो गुरगुरायला लागलाय. शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे. गाजे म्हणजे त्याचा गुरगुरण्याचा आवाज यायला लागलाय. आणि हा खेळ कुठं चाललाय, कुठल्या ठिकाणी
मणिपुरेंसी झुंजे राहोनिया. मणिपूर चक्रापाशी, मणिपूर चक्रापाशी तो सगळी झुंज देतोय. मणिपूर चक्र हे नाभिस्थानाच्या थोडंसं वर, त्या ठिकाणी ह्या अपानवायूची ही सगळी गुरगुर आणि झुंज चालू आहे. मग थावली ते वाहटुळी, सैंघ घेऊनी घर डहुळी, बाळपणींची कुही टुळी बाहेर घाली. ही योगमार्गाची फार एक सुंदर अलंकारिक भाषा ज्ञानोबारायांनी इथे वापरली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, वायूमुळे एक वावटळ उठली. कुठल्या वायूमुळे? अपान वायूमुळे. अपान वायूमुळे जी सगळी ही वावटळ उठली, ते सगळं घर ढवळून काढतं, सर्व शरीर ढवळून काढतं. पण त्या मणिपूर चक्रापाशी तो अपान वायू जो गुरगुरतोय, जी झुंज देतोय, त्यामुळे काय होतं तर बाळपणींची कुही टुळी बाहेर घाली. लहानपणची सगळी साचलेली जी घाण आहे, अशुद्धता आहे, तो ती बाहेर टाकतो. आता माऊली हो, ही लहानपणींची अशुद्धता कुठली? तर आपला जन्म मुळात हा वासनेतून झाला. आपणही काही वासना घेऊनच जन्माला आलो. त्याचा अनुभवही आपण जन्मल्याबरोबर ह्या संसारात घ्यायला लागलो, लहानाचे मोठे व्हायला लागलो. त्या ज्या मूळ वासना आहेत, त्या या नाभिस्थानापाशी आणि मणिपुरापाशी राहतात. त्या वासनांना पकडून हा अपानवायू बाहेर टाकायला लागला, त्यांचा नाश करायला लागला. भीतरी वळी न धरे, कोठ्या माझी संचरे, कफपित्तांचे थारे उरो नेदी. असा हा अपानवायू आता खालच्या दिशेने जाऊ शकत नाही. वरती फक्त तो आपल्या पोटाच्या भागातही त्या मर्यादेत जागेत राहत नाही. त्यामुळे मग तो पोटातून आपल्या कोठ्यात शिरतो आणि त्या ठिकाणी असलेल्या कफ आणि पित्त यांचाही नाश करतो. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. आता हा सर्व शरीरभर धावत सुटलेला अपान वायू आपल्या शरीरात असलेल्या 7 धातूंचे, जे हे 7 धातू सर्व शरीरभरच पसरलेत, म्हणून त्याला जणू काही समुद्र म्हटलेलं आहे. या धातूंचे समुद्र हा अपान वायू उलंडी ओलांडतो, पालथे घालतो. आणि हे करत असताना ज्याप्रमाणे डोंगर दऱ्यांमधनं वायू वाहत असतो, त्याचंच रूपकात्मक वर्णन इथे करताना जणू काही माऊली म्हणतात, आपल्या शरीरातला जो मेद आहे, तो मेद पर्वतांसारखा आहे. त्या पर्वतांना सुद्धा हा अपान वायू फोडून टाकतो. अजून खोलात जाऊन आपल्या अस्थींना धरून, अस्थिगत म्हणजेच आपली हड, आपल्या हाडांना धरून ज्या मज्जा आहेत, त्याच्यात सुद्धा जो मेद आहे, तो सुद्धा तो ओरबडून बाहेर काढतो, असं वर्णन ज्ञानोबाराय करतायत. थोडक्यात शरीरातली अशुद्धता जेवढी आहे ती नाहीशी करायचा कयास आणि निश्चयच करून सगळीकडे घोंगावत हा अपान वायू फिरत राहतो. नाडी ते सोडवी, गात्रांते विघडवी, साधका ते भेडसावी, परी बिहावे ना. आपल्या नाड्यांमधनं एक प्रकारची शक्ती, एक प्रकारची ऊर्जा जी आपल्याला लागते, ती धावत असते. परंतु विषय आणि विकारांमुळे या नाड्या सुद्धा एकमेकांमध्ये गुंतल्या जातात. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या प्रवाहित होणाऱ्या ऊर्जेला अडथळे निर्माण होतात. तेव्हा
या गुंतलेल्या नाड्यांना आणि अडथळ्यांना तो नाहीस करतो, मोकळं करतो. गात्रांते विघडवी. आणि एवढंच नाही तर आपले शरीराचे जे अवयव आहेत त्यांना वेगळ्या प्रकारे तो घडवतो. जो योगी असतो, जो साधक असतो, त्याची शरीर बोली काही वेगळीच दिसते, वेगळीच असते. गात्रांते विघडवी. आणि असे सगळे अनुभव येत असल्यामुळे एखाद वेळेस तो साधक घाबरतो. पण माऊली म्हणतात, परी बिहावेना, पण साधकाने घाबरून जाऊ नये. व्याधी ते दावी, सवेंची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. एखाद वेळेस या अभ्यासामुळे एखादी व्याधी म्हणजे जणू काही एखादा आजारपण होतंय की काय अशी शंका निर्माण करतो आणि लगेचच ती नाहीशीही करतो. हा योगाभ्यासातला अनुभव ज्ञानोबा सांगतायत. आणि हे सगळे अनुभव येण्याचं कारण का असतं तर आप पृथ्वी कालवी एक वाट. आपल्या शरीरामध्ये आप म्हणजे जलतत्वाला धरून जे काही अंश आहेत आणि पृथ्वी तत्वाला धरून जे काही अंश आहेत, थोडक्यात कफ आहे, पित्त आहे, जल आहे आणि त्याचबरोबर पृथ्वी तत्व म्हणजे मांस आहे. या सगळ्यांना तो एकत्रपणे कालवतो. म्हणून हे शरीराच्या पातळीवर अनुभव येतात. आणि दुसरीकडे तव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनीये. आणि अर्जुना, तर दुसरीकडे किंवा एकीकडे आसनावर हा साधक स्थिरावलाय. मूलबंध, जालंधर बंध, वोडियाणा बंध असे बंध त्याच्याकडून घडतायत. त्यामुळे त्या आसनामध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती, ऊर्जा जागृत होते. आसनाचा उबारा, त्यामुळे एक शक्ती जागृत होते. शक्ती करी उजगरा. आणि ह्या आसनावर स्थित झालेल्या साधकाकडून जी साधना घडते त्यातून एक उष्णता निर्माण होते. आणि त्या उष्णतेतून जी शक्ती जागृत होते तीच शक्ती म्हणजे कुंडलिनी ये. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.